महाराष्ट्राचं राजकारण हे सध्या एका वेगळ्या उंबरठ्यावर आहे आणि महापालिका निवडणुकांनंतर या राजकारणाला एक वेगळं वळण मिळेल अशी सुद्धा शक्यता ही वारंवार वर्तवली जाते। याच महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले होते। महापालिकेतील विजयानंतर मुख्यमंत्र्यांनी आज पहिल्यांदा पंतप्रधानांची भेट घेतली। यावेळी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाल्याचं कळतंय। या भेटीत मुंबई महापालिकेच्या राजकीय समीकरणांबद्दल चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। यानंतर मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण विभागाच्या बैठकीला सुद्धा हजेरी लावली। मुंबईमधील अनेक प्रकल्पांसाठी त्यांनी पर्यावरण मंत्री अनिल दवे यांची सुद्धा भेट घेतली। या भेटीदरम्यान सीआरझेड मधील झोपड्यांचा पुनर्विकास करण्याविषयी चर्चा झाली। यापूर्वी 61-39 असा फॉर्म्युला असून सुद्धा एकही एसआरएचा प्रकल्प होऊ शकला नव्हता। त्यामुळे नायर समितीच्या अहवालावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांनी केली आहे। इतकंच नाही तर 4 फेब्रुवारीला यावर अंतिम निर्णय घेऊ असं आश्वासन त्यांना मिळाल्याचं कळतंय। पर्यावरण खात्याच्या परवानग्यांमुळे कोस्टल रोडचं काम सुद्धा अडकलंय। एका महिन्यात याचंही नोटिफिकेशन काढलं जाईल अशीही हमी आज मुख्यमंत्र्यांना मिळाली आहे। तर गड किल्ल्यांसंदर्भात सुद्धा काही महत्त्वाचे निर्णय आज दिल्लीमध्ये घडले। छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला जो रायगड किल्ला आहे याच्याशी महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती जुडलेला आहे। त्याचे खूप मोठ्या प्रमाणात संवेदना या किल्ल्याशी जुडलेल्या आहेत, कारण ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची राजधानी आहे। आणि म्हणून याच्या संवर्धनाकरता आज आम्ही ही बैठक घेतली होती आणि इतरही गड किल्ल्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काँग्रेसच्या सरकारच्या काळात देखील अनेक वेळा हा प्रयत्न झाला, पण त्याला इतक्या अडचणी होत्या की त्या अडचणीत काही होऊ शकलं नाही। आज आम्ही विशेषत्वाने मंत्री महोदयांना विनंती केली की पॉवर्स डेलिगेट केले पाहिजे, कारण हे आताची जी प्रोसेस आहे त्यात 1 रुपयाची खरेदी करायलाही दिल्लीला यावं लागतं आणि आज त्यांनी ते मान्य केलेलं आहे। आमचा जो काही DPR आहे तो मान्य केल्यानंतर सगळे अधिकार हे ते खाली डेलिगेट करणार आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की आता रायगड किल्ल्याचं जे काही संवर्धन करायचं आहे ते अतिशय वेगाने आम्हाला करता येईल। त्याचा जवळजवळ 600 कोटी रुपयाचा प्लॅन आम्ही तयार केला आहे। तो प्लॅन जो आहे आता त्याला मान्यता मिळून आणि त्याचं काम देखील आम्हाला करता येईल। त्यासोबत इतरही जे किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे जे जगात अगदी ज्याला आपण जगातलं आश्चर्य म्हणू शकतो अशा प्रकारची त्याची रचना आहे, तर या सगळ्या किल्ल्यांच्या संवर्धनाकरता जो काही मार्ग आहे तो माननीय मंत्री महोदयांनी मोकळा केलेला आहे। मी त्यांचे आभार मानतो।